मॅरेथॉनच्या सर्वात कठीण टप्प्यावर एका महिला धावपटूला अचानक मासिक पाळी सुरू झाली। शरीरातून रक्तस्राव होत होता, वेदना वाढत होत्या, पण तिने एकदाही हार मानली नाही। उलट प्रत्येक अडथळ्यावर मात करत तिने फिनिश लाईन पार केली। या व्हिडिओत त्याच महिलेची प्रेरणादायी कहाणी आपण जाणून घेणार आहोत। नमस्कार, फिलिंग्स मनातल्या चॅनलवर आपले स्वागत। जिद्द, चिकाटी आणि ध्येयाप्रती असलेली निष्ठा माणसाला किती मोठं यश मिळवून देऊ शकते याचं प्रेरणादायी उदाहरण चीनची मॅरेथॉन धावपटू ली मेइझेन हिने जगासमोर ठेवलं आहे। एका अशा परिस्थितीत जिथे अनेक जणांनी स्पर्धा अर्धवट सोडण्याचा निर्णय घेतला असता, तिथे लीने स्वतःच्या वेदनांवर मात करत संपूर्ण 42 किलोमीटरची मॅरेथॉन पूर्ण केली। तिच्या या जिद्दीमुळे केवळ क्रीडा विश्वच नव्हे तर सोशल मीडियावरही तिचं भरभरून कौतुक होत आहे। 22 सप्टेंबर 2024 रोजी चीन मधील हेबेई प्रांतात आयोजित करण्यात आलेल्या हेंगशुई लेक मॅरेथॉन स्पर्धेत हजारो धावपटूंनी सहभाग घेतला होता। त्यामध्ये 25 वर्षीय ली मेइझेन ही होती। सुरुवातीपासूनच ती उत्कृष्ट वेगाने धावत होती, मात्र मॅरेथॉनच्या सर्वात कठीण टप्प्यावर म्हणजे सुमारे 34 ते 35व्या किलोमीटर दरम्यान तिच्या समोर एक अनपेक्षित परिस्थिती निर्माण झाली। शर्यती दरम्यानच तिला अचानक मासिक पाळी सुरू झाली। मॅरेथॉन मध्ये हा टप्पा अत्यंत निर्णायक मानला जातो। शरीराचा ऊर्जा साठा जवळपास संपत आलेला असतो, स्नायूंमध्ये तीव्र वेदना जाणवू लागतात आणि मानसिक थकावही मोठ्या प्रमाणात वाढलेला असतो। अशा वेळी मासिक पाळी सुरू होणं म्हणजे कोणत्याही महिला खेळाडूसाठी मोठं शारीरिक आणि मानसिक आव्हान असू शकतं। मात्र ली मेइझेनने या परिस्थिती समोर हार मानली नाही। शर्यती दरम्यान तिच्या पायावरून रक्त वाहत असल्याचं स्पष्ट दिसत होतं, त्यामुळे उपस्थित अनेक प्रेक्षक आणि इतर धावपटूही काही क्षणांसाठी अस्वस्थ झाले। तरीही लीने स्वतःला सावरलं आणि स्पर्धा सुरूच ठेवली। प्रत्येक पावलागणिक वेदना वाढत होत्या, शरीर थकत होतं, पण तिच्या मनात एकच ध्येय होतं, फिनिश लाईन गाठायची। अखेर ली मेइझेनने सर्व अडचणींवर मात करत 2 तास 35 मिनिटे 7 सेकंड या वेळेत संपूर्ण 42 किलोमीटरची मॅरेथॉन पूर्ण केली। विशेष म्हणजे या वेळेमुळे तिने पुढील स्पर्धांसाठी आवश्यक पात्रताही मिळवली। तिची ही कामगिरी पाहून उपस्थितांनी टाळ्यांच्या गजरात तिचं स्वागत केलं। स्पर्धेनंतर लीला विचारण्यात आलं की एवढ्या कठीण परिस्थितीतही तिने शर्यत का सोडली नाही। त्यावर ती म्हणाली, जर मी शर्यत अर्धवट सोडली असती तर मला पुन्हा एकदा संपूर्ण मॅरेथॉन धावावी लागली असती। त्यामुळे मी वेदना सहन करूनही शर्यत पूर्ण करण्याचा निर्णय घेतला। तिच्या या साध्या पण ठाम उत्तराने अनेकांच्या मनाला स्पर्श केला। या घटनेचा व्हिडिओ काही महिन्यानंतर सोशल मीडियावर व्हायरल झाला आणि जगभरातून ली मेइझेनचं कौतुक सुरू झालं। या घटनेचा व्हिडिओ काही महिन्यानंतर सोशल मीडियावर व्हायरल झाला आणि जगभरातून ली मेइझेनचं कौतुक सुरू झालं। अनेकांनी तिच्या धैर्याला सलाम करत देव म्हणजे स्त्रीच अशा प्रतिक्रिया दिल्या, तर काहींनी तिची ही कामगिरी महिला खेळाडूंच्या मानसिक आणि शारीरिक ताकदीचं सर्वोत्तम उदाहरण असल्याचं म्हटलं। या घटनेने आणखी एका महत्त्वाच्या विषयाकडे जगाचं लक्ष वेधलं, तो म्हणजे मासिक पाळीबाबत समाजात असलेला संकोच आणि कलंक। आजही अनेक ठिकाणी मासिक पाळी हा विषय उघडपणे बोलला जात नाही, मात्र ली मेइझेनच्या जिद्दीने हा विषय पुन्हा चर्चेत आणला आणि महिलांच्या नैसर्गिक शारीरिक प्रक्रियेकडे संवेदनशीलतेने आणि सकारात्मक दृष्टिकोनातून पाहण्याची गरज अधोरेखित केली। ली मेइझेन या चीनमधील व्यावसायिक लांब पल्ल्याच्या धावपटू आहेत। राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरील अनेक स्पर्धांमध्ये त्यांनी सातत्यपूर्ण कामगिरी केली असून त्या चीनच्या अव्वल महिला मॅरेथॉन धावपटूंमध्ये गणल्या जातात। मात्र त्यांच्या कारकिर्दीतील ही घटना केवळ एका शर्यतीपुरती मर्यादित राहिली नाही, तर ती चिकाटी, आत्मविश्वास आणि ध्येयाप्रती असलेल्या निष्ठेचं जागतिक प्रतीक बनली। ली मेइझेनची ही कहाणी आपल्याला एक महत्त्वाचा धडा देते। परिस्थिती कितीही कठीण असली तरी जिद्द आणि चिकाटी असेल तर फिनिश लाईन गाठणं शक्य असतं। या प्रेरणादायी कथेबद्दल तुमचं मत काय, कमेंटमध्ये नक्की सांगा आणि अशाच प्रेरणादायी आणि महत्त्वाच्या बातम्यांसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या मित्रमैत्रिणींसोबत शेअर करायला विसरू नका। धन्यवाद।